वनराजांच्या आगमनामुळे भायखळ्यातल्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाचा रुबाब येत्या काही दिवसात आणखीन वाढणार आहे। लवकरच आशियाई सिंहांची गर्जना मुंबईकरांना ऐकू येणार आहे। गुजरातमधील सक्करबाग प्राणी संग्रहालयाने जिजामाता प्राणी संग्रहालयाला 2 नर आणि 2 मादी आशियाई सिंह देण्यास तत्वतः तयारी दर्शवली आहे। मार्च एप्रिल महिन्यात घाम काढणाऱ्या उन्हाने मे महिन्याच्या सुरुवातीला सुद्धा नागरिकांना उकाड्यामुळे हैराण केलं असलं तरी सुद्धा आजपासून हवामानातील बदलामुळे उन्हाचा ताप कमी होण्याचे संकेत आहेत। मात्र विदर्भ आठवडाभर उष्णत राहणार असून उर्वरित राज्याला उन्हापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे। मुंबईचं कमाल तापमान 38 ते 36 अंशांवरून 32 अंशांवरती खाली येईल। मध्य महाराष्ट्राचं तापमान 40हून 38 वर खाली येण्याची शक्यता आहे। बोरिवली इथल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सूर्या नावाच्या 8 वर्षाच्या बिबट्याचा रविवारी मूत्रपिंड आणि यकृताच्या उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 2018 मध्ये अहिल्यानगर इकडून 2 महिन्यांचं पिल्लू असताना सूर्याला मुंबईत आणलं होतं। त्याची रक्त तपासणी आणि इतर निदान प्रक्रियेमध्ये त्याच्या मूत्रपिंडात जुने आणि गंभीर स्वरूपाचे विकार आढळले। 15 मे पासून त्याची प्रकृती खालावलेली होती। बेकायदेशीर ऑनलाईन औषध विक्री, कॉर्पोरेट कंपन्यांकडून होत असलेली अव्यावसायिक स्पर्धा आणि औषध व्यवसायातील वाढत्या अडचणींचा निषेधार्थ अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना दिनांक 20 मे रोजी देशव्यापी बंदची हाक दिलेली आहे। या बंदमध्ये पुणे शहर आणि जिल्ह्यातील सुमारे 15,000 औषध विक्रेते सहभागी होणार असल्याची माहिती संघटनेचे पुणे शहर अध्यक्ष संदीप पारेख यांनी पत्रकार परिषदेत दिली। डिझेलच्या किमती वाढल्यामुळे एसटी प्रवास आता लवकरच महाग होणार आहे। दरवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली आहे। मात्र तातडीने भाडेवाढ लागू केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केलंय। आर्थिक अडचणीत सापडलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला डिझेल दर वाढल्यामुळे आणखीन आर्थिक फटका बसू शकतो। जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे देशांतर्गत चलनावरती मोठा दबाव निर्माण झालेला आहे। आंतरबँक विदेशी चलन बाजारामध्ये अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया 54 पैशांनी कोसळून 96.35 या आतापर्यंतच्या सर्वाधिक निच्चांकी पातळीवरती आलाय। बाजार बंद होताना रुपया 96 रुपये 20 पैसे प्रति डॉलरवरती बंद झालाय। पिंपरीमध्ये वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर ग्राहकांना फोन करून तक्रार नोंदवण्यासाठी कटकट लवकरच मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। महावितरणच्या स्मार्ट मीटर प्रणालीमध्ये विशेष सॉफ्टवेअर अपडेट करण्याचं काम सुरू असून एखाद्या भागात वीज पुरवठा खंडित होताच त्याची माहिती थेट महावितरणच्या नियंत्रण कक्षाला मिळणार आहे। त्यामुळे बिघाड शोधणं आणि वीज पुरवठा पूर्ववत करण्याची प्रक्रिया अधिक वेगवान होणार आहे। बुलढाणा तालुक्यातील हतेडी खुर्द या ठिकाणी 21 वर्षीय तरुणाने आपल्या वडिलांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार बुलढाणा पोलीस ठाण्यात दाखल केली। त्यानुसार पोलिसांनी मिसिंगची नोंद करून तपास सुरू केला। मात्र तपासादरम्यान मुलगा अनिकेत समाधान घायवट याने वडिलांची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिलेली आहे। हत्या केल्यानंतर मृतदेह शेतात नेऊन जाळून पुरावा नष्ट केल्याचाही प्रयत्न असल्याचं तपासात उघड झालाय। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। मुंबईतील नंदनवन या ठिकाणी शासकीय निवासस्थानी उल्हासनगर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना नेत्यांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक झाली। शहरातील प्रलंबित आणि महत्त्वाच्या विकास कामांना गती देण्यासाठी या बैठकीत विविध निर्णयांवरती चर्चा करण्यात आली। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हासनगर शहरातील सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्यासाठी 100 कोटींचा निधी मंजूर केला आहे। धाराशिव जिल्ह्यातील वडजी शिवारात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। डोंगर परिसरात लपवून ठेवलेले तब्बल 62,48,000चा गुटखा साठा पोलिसांनी जप्त केलाय। पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली आहे। कारवाई दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलेला असून 3 आरोपी मात्र घटनास्थळावरून फरार होण्यात यशस्वी झालेत। फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केलंय। देशभरात गाजर असलेल्या नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाच्या निषेधार्थ धाराशिवमध्ये युवक काँग्रेस आणि काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलंय। युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करत केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। नीट परीक्षेतील गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे।
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनारे सध्या पर्यटकांनी गजबजून केलेत। समुद्रकिनाऱ्यांवरती पर्यटकांनी मोठी गर्दी केलेली आहे। उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटक कोकणात दाखल झालेत। स्वच्छ समुद्रकिनारे, निसर्ग सौंदर्य, ताजे मासे आणि कोकण मेव्याचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत। जळगाव जिल्ह्यातील धरणगाव शहरातील खत्री गल्ली परिसरात एका इलेक्ट्रिक मीटरमध्ये अचानक पेट घेतलेला आहे आणि आग लागल्यानंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। घटनेचा संपूर्ण प्रकार नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद केलाय। मागील अनेक दिवसांपासून परिसरात लोड शेडिंग आणि वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या समस्या सुरू आहेत। संबंधित समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप नागरिक करतायत। कराड या ठिकाणी माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि माजी मंत्री रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर हे एकाच व्यासपीठावरती पाहायला मिळाले। बळीराजा शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्या जीवनावरती आधारित लोकशाहीतील स्वतंत्र सैनिक या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमादरम्यान हे नेते एकाच व्यासपीठावरती आले। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्ताने शहापूर शहरातील संघस्थान, ब्राह्मणआळी परिसर तसंच वासिंदे या ठिकाणी हिंदू संमेलनाचं आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये सामाजिक समरसता, संस्कार आणि राष्ट्रभक्तीचा जागर करण्यात आला। राज्यभरात 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि याच पार्श्वभूमीवरती मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किरण पुजार यांना निवेदन देण्यात आलंय। देवी तुळजाभवानीला दुग्धाभिषेक करण्यात यावा तसंच मंदिराच्या प्रवेशद्वारावरती भगवा ध्वज फडकवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। गोंदिया जिल्ह्यात ओबीसी संघर्ष समितीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती मोहीम राबवण्यात येते। या मोहिमेअंतर्गत सुरुवातीला सालेकसा आणि त्यानंतर आमगाव तालुक्यातील काही गावांनी जनगणनेवरती बहिष्कार टाकलेला होता। यावेळेला गावागावात फिरून ओबीसी बांधवांनी जनजागृती केली। जनगणनेमध्ये ओबीसी समाजासाठी स्वतंत्र कॉलमचा समावेश करावा अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे। आरटी प्रवेश प्रक्रियेअंतर्गत निवड यादीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत आतापर्यंत 20,000पेक्षा अधिक पालकांना प्रवेशासंदर्भातील SMS पाठवण्यात आल्याचं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं आहे। पालकांना प्रवेश निश्चित करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने 23 मे पर्यंत मुदत दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील बाणकोट वेळा समुद्र किनाऱ्यावरती दरवर्षी समुद्र धूप मोठ्या प्रमाणावरती होत होती। योगेश कदम यांच्या प्रयत्नातून या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी तब्बल 4 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे। या कामामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनी मोठा त्यांना फायदा होणार असून समुद्र धूप रोखण्यामध्ये मदत मिळणार आहे। विशेष म्हणजे कासवांचं गाव म्हणून ओळख असलेल्या वेळाच गावाला देखील या प्रकल्पामुळे मोठा दिलासा मिळणार आहे। हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे ठाकरेंचे शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। दरम्यान ऑपरेशन टायगर अंतर्गत खासदार नागेश पाटील आष्टीकर हे देखील शिवसेनेत पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। श्रीकांत शिंदेंच्या उपस्थितीत नाशिकमध्ये संघटना बांधणीची राज्यातील पहिली बैठक पार पडली। या पहिल्याच बैठकीमध्ये शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावरती आली। शिवसेनेचे माजी खासदार हेमंत गोडसे यांनी बैठकीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं। हेमंत गोडसे नाशिकमध्ये असून सुद्धा बैठकीला न आल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय। ठाण्यात भाजपा नगरसेवकांची वादळी बैठक पार पडली। शिवसेना भाजपाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली। सत्ताधारी असून सुद्धा विरोधी पक्षासारखी वागणूक दिली जात असल्याचा आरोप नगरसेवकांनी केलाय। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांसमोर नगरसेवकांनी तक्रारी मांडल्या। समृद्धी महामार्गावरील शिवसेना उभाटा पक्षाच्या आंदोलनावरून शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी काँग्रेस आणि शरद पवारांवरती जोरदार टीका केली। कांदा निर्यात बंदीमुळे भारताची जागतिक बाजारपेठेत हातातून गेल्याचा आरोप करत सरकारने यापुढे निर्यात बंदी लागू करू नये अशी मागणी त्यांनी केली। नागपुरात जलक्रांती परिषद सुरू आहे। यावेळेला नाना पाटेकरांनी नाम फाउंडेशनच्या कामाबाबत माहिती दिली आहे। यावेळेला त्यांनी देशात सुरू असलेल्या जातीय राजकारणावरती भाष्य केलंय।
जातीतील भेद कधी संपणार नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आपली कुवत किती यावरती आपली जात ठरत असल्याची खंत त्यांनी यावेळेला व्यक्त केली. तर दुसरीकडे नाना पाटेकरांना महाराष्ट्र सोडणार असल्याचं वक्तव्य केल्यामुळे चर्चांना उधाण आलंय. पुणे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये गोंधळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नीट पेपर फुटी प्रकरणावरून गोंधळ झाला. मनीषा मांढरे शिकवत असलेला मॉडर्न कॉलेजचा परवाना रद्द करा अशी मागणी विरोधकांनी केली. एक महत्त्वाची बातमी आहे. नाशिकमध्ये नीट पेपर लीक प्रकरणाचा मोठा खुलासा झालाय. संशयित आरोपी शुभम खैरनारच्या हातात 27 एप्रिललाच प्रश्नपत्रिका असल्याची माहिती तपासातून समोर आलेली आहे. प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर शुभमच्या संपर्कात सर्वप्रथम उत्तर प्रदेशमधील काही व्यक्ती असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळालेली आहे. तपासादरम्यान हरियाणातील व्यक्तींचाही या प्रकरणाशी संबंध समोर आलाय. हरियाणामधून हा पेपर राजस्थानमधील सिक्कर या ठिकाणी पोहोचला आणि त्यानंतर वेगवेगळ्या राज्यांमध्ये तो पाठवण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. दरम्यान प्रश्नपत्रिका हातात पडल्यानंतर संशयित आरोपी शुभम खैरनार हा 2 दिवस नाशिक बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. नाशिक अहिल्यानगर पुणे असा पेपरचा प्रवास झाल्याची माहिती या तपासातून पुढे येते आणि या संपूर्ण व्यवहारासाठी टेलिग्राम ॲपचा वापर करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जातोय. तसं 27 मे आणि 30 मे दरम्यान एका प्रश्नपत्रिकेसाठी तब्बल 15 ते 20 लाख रुपये घेतले गेल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केलेली आहे. विशेष म्हणजे 3 मे पूर्वीच पेपर विक्री सुरू झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय. या प्रकरणातील आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी आता सीबीआय कडून केली जाते. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती या संदर्भात देत आहेत. लक्ष्मण, आपण बघतोय खैरनार संदर्भात आता अधिक जसा तपास पुढे जातोय तसे तसे नवे खुलासे समोर येत आहेत. काय अधिकची माहिती आहे? अमित, नेट पेपर फुटी प्रकरणातली एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे. शुभम खैरनारच्या हातामध्ये हा जो नीटचा पेपर आहे हा 27 एप्रिललाच लागला होता. अर्थात 3 मेलाही हा पेपर होता. मात्र 3 मे पूर्वी जवळपास 5 ते 6 दिवस अगोदर हा नीटचा पेपर शुभम खैरनारच्या हातात लागलेला होता. शुभम खैरनारनं हा पेपर जो आहे तो राजस्थान, हरियाणा या माध्यमातून देशभरात विक्री केल्याची माहिती देखील समोर आलेली आहे. त्यामध्ये अत्यंत महत्वाचं म्हणजे यांनी हे पेपर विक्रीचं जे रॅकेट चालवलेलं होतं ते वापरत असताना साधारणतः व्हॉट्सअप किंवा मेसेजद्वारे आपण संभाषण करतो, मात्र यांनी टेलिग्राम ऍपचा वापर केलेला आहे, जे ऍप साधारणतः सर्वसामान्य लोक फारसे वापरत नाही. अशा ऍपचा त्यांनी वापर केल्याचं आढळून आलेलं आहे. या ऍपच्या माध्यमातून संवाद झालेला आहे. या ऍपच्या माध्यमातून रकमा ठरल्या आणि त्यानंतर हा पेपर जो आहे तो अहिल्यानगर, पुणे आणि इतर राज्य अशा पद्धतीने त्याचा प्रवास जो आहे तो झाल्याचं समोर आलेला आहे. साधारणतः 27 मे ते 30 मे दरम्यान एक प्रश्नपत्रिका जी आहे ती यांनी लाखो रुपयांना पुढे विकली. 15 ते 20 लाख रुपये एका प्रश्नपत्रिकेचे जे आहे ते घेतले जात होते अशी देखील माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे सीबीआयने या सगळ्या प्रकरणामध्ये आता तपास जो आहे तो अधिक गतिमान केलेला आहे. शुभम खैरनारचे नाशिकमधले कनेक्शन जे आहे ते देखील शोधले जात आहे आणि शुभम खैरनारच्या संबंधात असलेल्या लोकांची देखील यामध्ये चौकशी केली जाते. मात्र या सगळ्या पेपर फुटी प्रकरणात, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या हत्यामध्ये अत्यंत महत्वाचे धागेदोरे जे आहेत ते देखील लागले आहे. अमित. बरं लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आलेली आणि अशामध्येच शिवराज मोटेगावकरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पुष्पाचा डायलॉग म्हणत त्याने त्याच्या क्लासची स्तुती केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने लातूरच्या ट्युशन एरियातील आरसीसी क्लासवरती शाईफेक करण्यात आली आहे. शिवराज मोटेगावकरच्या क्लासबाहेर शिवसेनेने आंदोलन केलं आहे. नीट पेपर फुटीवरून आता राजकारण चांगलंच तापलेलं आहे. दिल्लीतून NSUI कडून पेपर फुटीच्या मुद्द्यावरती आंदोलन करण्यात आलंय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. नीट पेपर लीक प्रकरणामध्ये आरसीसी क्लासेसचा संचालक मोटेगावकर याला अटक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगरात MIM आक्रमक झालेली आहे. कोकणवाडी या ठिकाणी क्लासेससमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं करत फलकाला काळं फासलंय. पोलिसांनी नगरसेवक कुणाल खरात याच्यासह काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय. नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये प्राध्यापक मोटेगावकर याला अटक करण्यात आल्यानंतर अकोल्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. अकोल्यातील मोटेगावकर याच्या क्लासेससमोर मनसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलंय.
मोडेगावकर हा लातूर इथल्या आरसीसी कोचिंग क्लासचा संचालक आहे. पुण्यामध्ये पी.व्ही. कुलकर्णीच्या चौकशीतून मोटेगावकरचं नाव समोर आलंय. लातूरच्या आरसीसी क्लासमध्ये सीबीआयने छापा टाकला होता. यामध्ये सीबीआयने अनेक कागदपत्र जप्त केली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटेगावकरला अटक केल्यानंतर क्लास बंद पडल्याच्या अफवा पसरल्या. मात्र संभाजीनगरातल्या शाखेतल्या 2 जूनपर्यंत सुट्ट्या असल्याचं समोर आलंय. मोटेगावकरला अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमधील आरसीसी क्लास बाहेर शांतता पाहायला मिळाली.